एखादा नेता आमदार झाला की त्याची पुढची पिढी राजकारणात येणार हे फिक्स असतं आणि त्यांच्यापेक्षा जास्त कुणाला घाई असेल तर ती असते कार्यकर्त्यांना. कारण अर्थातच बॅनरबाजी सुरू झालेली असते. आता सध्या विधान परिषदेच्या चर्चा सुरू असताना 2024च्या विधानसभा निवडणुकीला विधान परिषदेच्या निवडणुकीला जेव्हा अवकाश होता तेव्हा बापाचं झालं, आता लेकाचा नंबर अशी चर्चा जळगावमध्ये रंगली होती. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावच्या चौकात भावी आमदार म्हणून त्यांची मोठी बॅनरबाजी झाली होती. आता मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ मानला जातो. त्याचे राजकीय वारसदार म्हणून प्रतापराव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर प्रतापराव पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2017 मध्ये प्रतापराव पाटील यांनी पादी बांबोरी या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव प्रचंड मताने केला होता आणि ते विजयी झाले होते. आता त्यांना आमदार मिळणार की भाजप दावा करणार आहे या मतदारसंघावर चला बघूयात. नमस्कार, मी संजना, आपलं स्वागत. जळगावमधून यापूर्वी चंदूलाल पटेल हे विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत होते. त्यांना आता परत संधी मिळणार की नाही, की महायुतीकडून नवा चेहरा पुढे आणला जाईल याची उत्सुकता तर आहेच. खरं तर जळगावमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसह पंचायत समितीच्या निवडणुकांनी 15 पंचायत समिती सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या संस्थांमधील सदस्य विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग होणार नाहीत. त्यामुळे आता संपूर्ण निवडणुकीचं गणित हे जळगाव महानगरपालिका, जळगाव जिल्ह्यातील 15 नगरपालिका, 4 नगरपंचायत आणि स्वीकृत सदस्य यांच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. म्हणजे जवळपास 630 नगरसेवकांच्या मतदानातून विधान परिषद सदस्याची निवड होणार आहे. आता बघा, जळगाव विधान परिषदेत प्रतापराव पाटलांसह भाजपकडून नंदकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांची नावं चर्चेत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष विधान परिषदेच्या जागावर दावा करतायत. दोन्ही पक्षात एकच उमेदवार देण्यावर एकमत झालं तर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल अशीही माहिती आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जर कायम ठेवले तर जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत पण होऊ शकते असं सांगितलं जात आहे. आता पक्ष बलाबल जर इथलं पाहिलं तर जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील एकूण 482 जागांमध्ये महायुतीचं स्पष्टपणे वर्चस्व दिसून येते. आता नगरसेवकांची संख्या आकडेवारीनुसार बघितली तर भाजपचे 171, शिवसेना शिंदे गटाचे 120, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 24, राष्ट्रवादी काँग्रेसचे 33, काँग्रेसचे 21, शिवसेना ठाकरे गटाचे 3, MIMचे 3 नगरसेवक निवडून आलेत. याशिवाय स्थानिक मधील महाराष्ट्र जनविकास आघाडीचे 15, धरणगाव शहर विकास आघाडीचे 9, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे 12, शहर विकास आघाडीचे 10, शीर्षदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे 2, जनाधार विकास पार्टीचे 3, सुराज्य परिवर्तनचे 2 तर 54 अपक्ष नगरसेवक आहेत. आणि अशा प्रकारे एकूण 482 सदस्यांचं हे असं पक्षीय चित्र असणार आहे. दरम्यान जळगाव महानगरपालिकेत 75 नगरसेवकांच्या पक्ष बलाबलाती भाजपचं वर्चस्व आहे. भाजपचे 46, शिवसेनेचे 22, ठाकरे गटाचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक आहेत. आता बघा, प्रतापराव पाटील यांचं नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे भाजप त्यांना सहजासहजी उमेदवारी देईल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसते. इतकंच नव्हे तर भाजपकडून प्रतापराव पाटील यांना पक्षप्रवेशाची आणि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र रात्री उशिरा प्रतापराव पाटील यांनी स्वतः हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट केलं. पण आता गुलाबराव पाटील यांच्या पुत्रासमोर बाहेरून नव्हे तर पक्षातूनच आव्हान उभं राहताना दिसते. कारण किशोर पाटील यांच्या गटाकडून त्यांचे पुत्र सुमित पाटील हे देखील विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते. तसं पाहिलं तर मंत्री गुलाबराव पाटील यांची ताकद, त्यांचा प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत जाळं पाहता प्रतापराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र जर किशोर पाटील समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली, दबाव वाढवला किंवा स्वतंत्र लढतीचा पर्याय समोर आणला तर जळगावचं समीकरण बदलू शकतं. विशेष म्हणजे हा संपूर्ण विषय आता थेट एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्याचं बोललं जाते. त्यामुळे अंतिम निर्णयात शिंदे नेमकी कुणाची बाजूने भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षांतर्गत समन्वय साधून ते कोणाला पुढे करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र दुसरीकडे भाजप देखील ही जागा सहज सोडेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष
हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. 2005 या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2011 ते 2014 हा अपवाद वगळता हा मतदारसंघ सातत्यानं भाजपकडे राहिल्याचं चित्र आहे. म्हणूनच आता या जागेवर दावा कोणाचा मजबूत ठरणार? भाजप माघार घेणार का? शिवसेनेतून प्रतापराव पाटील की सुमित पाटील यापैकी कोणाला संधी मिळणार? आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून नवा संघर्ष उभा राहणार का? जळगावमध्ये गुलाबराव पाटलांना स्वतःच्या मुलाला आमदारकी मिळावी यासाठी कोणकोणत्या अग्निपरीक्षा द्याव्या लागतील, कोणकोणते काटे त्यांना टोचणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एक नक्की की विधान परिषदेच्या या कार्यकाळात आरोप प्रत्यारोप आणि मतभेद आणि बंडखोरी होऊ शकते. या निवडणुका अशा आहेत जिथं घोडेबाजार सर्रास होऊ शकतो. अचानक समीकरणं बदललेली पाहायला मिळू शकतात, जशी जिल्हा परिषदेत महानगरपालिकेत पाहायला मिळाली. मग तसं होणार का? कुठल्या जिल्ह्यातील कुठल्या विधान परिषदेचं गणित कसं असणार आहे हे सगळं आम्ही आमच्या व्हिडिओच्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा रोज प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. ही जी समीकरणं आहेत आणि स्थानिक तिथल्या घडामोडी, तुम्ही जर तिथलं स्थानिक असाल तर काय चाललंय हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आवर्जून व्हिडिओ शेअर लाईक करा. धन्यवाद.